दोघंही वेगवेगळे आहेत, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले असणार आहेत, तर कशी झाली मैत्री? तू काय सांगशील की तुम्ही कुठे भेटला? पहिलं तर सीन करताना खूप विचित्र जोक्स वगैरे मारायचा तो. मग आता काय माझे विचित्र जोक असतात ते कुत्र्या ही शिवी दे हे तुम्हाला सांगितलं एवढं तरी आठवतंय. कुत्र्याचा अपमान आहे, कुत्र्या शिवी असेल. खाली सीन सुरू होता आणि हा बसलेला मेकअप रूम मध्ये आणि ह्याला ना झटके येतात आधेमध्ये. ह्याला झटके येतात, ह्याला भूत लागतात. एखादा जर पदार्थ करायला सांगितला तर तो सगळ्यात आधी बिघडवणार कोण असं वाटतं? चल काय वाटेल ते मी खूप चांगलं बनवते. माझ्याबद्दल हिचं कसं आहे की ह्याला एक कॉल केला की हा लगेच हजर असतो करायचं म्हणून. त्यामुळे मला तर हाच असं झाले घराकडे. तू काय कोणत्या गोष्टींसाठी दोघांना थँक्यू? म्हणजे रील करण्यात सपोर्ट करतात, मी जे सांगेल तेच करतात आणि जास्त ताण देत नाही तिथं, त्यासाठी थँक्यू. मी जास्त हिला रिटेक देतोय माझे, त्यासाठी सॉरी. आणि मी वन टेक मध्ये करतोय ह्याच्यासोबत, त्यासाठी मला थँक्यू आणि तुला सॉरी. इमोशनल तर तो खूप आहे, जसं तो वाटत नसला तसा तरी खूप जास्त इमोशनल. त्याची इमोशनल साईड आम्ही बरेचदा बघितली आहे. हाय, हॅलो आणि नमस्कार. तुम्ही पाहताय तारा न्यूज. फ्रेंडशिप डे स्पेशल भन्नाट मैत्रीचे किस्से या एपिसोडमध्ये आज आपल्या सोबत आहेत ओम आणि त्याच्याकडून आपण त्याचे किस्से वगैरे जाणून घेणार आहोत. नमस्कार ओम. नमस्कार. मला तुझ्या मित्रांची ओळख करून दे आधी. हा पियुष आणि ही सई, दोघेही माझ्या खूप जवळची मित्र आहेत, पण हा हिला ओळखत नाही आणि ही ह्याला ओळखत नाही. म्हणजे खूप जवळचे मित्र वेगवेगळे ठेवलेस का? आता मला एक सांग की तुमची मैत्री नक्की कशी झाली? म्हणजे आता ही दोघंही वेगवेगळे आहेत, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले असणार आहेत, तर कशी झाली मैत्री? तू काय सांगशील की तुम्ही कुठे भेटला? पहिलं तर असंच एकतर आम्ही पहिल्यांदा सेटवर भेटलो. एका सिरियलमध्ये काम करत होतो, त्यात हा माझा को आर्टिस्ट. आणि तेव्हा आमचं शूट म्हणजे माझं आणि हिरोईनचं होतं आणि मला अजूनही आठवतंय की ओम आला होता, त्याची लुक टेस्ट सुरू होती आणि तो आरशासमोर जाऊन बसला होता मोबाईलवर काहीतरी करत. आणि मोबाईल नव्हती, स्क्रिप्ट होती. आता नाही मोबाईल अजून तुझी, मी काय म्हणलं, लुक टेस्ट सुरू होती आणि डायरेक्ट स्क्रिप्ट नव्हती हातात, कळलं ना? हा, म्हणजे सगळ्यांना असं वाटेल की हा सेटवर मोबाईल घेऊन बसतो म्हणून हे त्यांना आता सांगितलं की मी स्क्रिप्ट घेऊन बसलो तसं सांग. तो मोबाईलच घेऊन बसलेला आणि असं काही नाहीये, तो करतो स्क्रिप्ट वगैरे म्हणजे पाठांतर. खरं तेव्हा मिळाली नव्हती त्याला, सो तो मोबाईल घेऊन बसलेला. आणि मी गेले तिथं आणि मला लिपस्टिक लावायची होती. मग मी आरशासमोर जाऊन लिपस्टिक लावली आणि मी तिथून गेले. आणि हा, ओमनी मला पहिला विचारलेला प्रश्न मला अजून आठवतोय की इथं मेकअप रूम कुठे आहे? काय पण नाही, अरे नाही, त्याच्या आधीच सांगतेय, त्याच्या आधीच सांगतेय हे तिथं. अरे यार, त्याच्या आधीच सांगतेय की पहिल्यांदा तो वर आला आणि वर आल्यानंतर मला विचारलं की मेकअप रूम कुठे आहे इथं. मग मी त्याला सांगितलं इथं पलीकडे आहे. आणि मग मी त्याच्यानंतरच सांगतेय की मग आमचा सीन लागला होता, सो मी गेले, माझी लिपस्टिक लावली आणि मी तिथून गेले. तर हे एवढंच तेव्हा मी पहिल्यांदा ह्याला बघितलं रिअल मध्ये. त्याच्या आधी मी ह्याचे रील्स बघितले होते, पण असं कंटिन्यू, कारण मी स्वतःच इंस्टाग्रामला फार नव्हते त्यावेळी ऍक्टिव्ह. जसं सिरियल सुरू झाली तशी मी ऍक्टिव्ह झाले इंस्टाग्रामवर. आणि मग तेव्हा पहिल्यांदा हा भेटला आणि मग सीन करताना खूप विचित्र जोक्स वगैरे मारायचा तो. मग आता काय माझे विचित्र जोक असतात ते उगाचच असतात लोक. मग तिथं चांगले असतात, कॅमेराच्या पाठीमागे ते विचित्रच असतात. आणि मग त्याच्यातनं भांडणातनं मैत्री झाली असं मला वाटतंय. अरे वा, म्हणजे एक अनोळखी पर्सन म्हणून भेटला तुम्ही आणि खूप चांगली मैत्री सुरुवात झाली. आणि तुझी आणि ओमची ओळख कशी झाली? मी यांच्या काकीकडे आधी क्लासला होतो. बर. तिथे आमची दोघांची ओळख झाली. अच्छा, म्हणजे तुम्ही क्लासच्या निमित्ताने मैत्री झाली म्हणायला काय हरकत नाही. 0.5 म्हणजे कॅमेरा असतोय, तो असा लुक न घेतला की नाही ते पूर्ण कॉमेडी फेस वाटतोय जाऊन. त्यावर मी त्याला तेव्हा रील मध्ये घेतलेलं आणि ह्याच्याबरोबर पहिली रील केलेली ती एकदमच गाजलीच. पहिल्या रील मध्येच भाऊ स्टार झाला. अरे, म्हणजे त्यामुळे रील्स मुळे आणखी जवळ आला म्हणायला काही हरकत नाहीये. मग मला आता तुमची मैत्री तर झालीच, पण असा कोणता किस्सा आहे की जो आठवला तर आजही हसू येतं? तू काय सांगशील ओम याबद्दल?
राहू दे, आपण सईला विचारू. आम्ही पहिल्यांदा रील करत होतो तेव्हा तसे खूप आहेत ऍक्च्युली माझ्याकडे, पण तोच सांगते आता. त्याने सांगितलेलं की असं असं आपण करू आणि शेवटी फक्त तू मला शिवी दे. मग काय शिवी देऊ, तर मी खरंच शिव्या देत नाही. म्हणजे शिवी दे म्हणू नकोस बाई, मी शिव्या देत नाही रील मध्ये. काय तर असं ऑड वाटेल असं बोल म्हटलेलं मी. ए चल टाकल्या तू मला रील मध्ये. अरे तू मला सांगितलंस की कुत्र्या ही शिवी दे, हे तू मला सांगितलं एवढं तरी आठवतंय. हा मग ही शिवीच आहे ना ही. मी ती सुद्धा जाऊ दे, कोल्हापूर भाषेतला काही कुत्र्याचा अपमान आहे कुत्र्याशिवी असेल तर मग कुत्र्या. अरे मी तुलाच देते ती शिवी, कळलं. असं ते मैत्रीचे काहीतरी साईड इफेक्ट्स जे असतात ना ते आहेत, समजून घे रे जरा. हा तर तेव्हा त्यानं मला सांगितलेलं की असं असं तू कुत्र्या ही शिवी दे. मी म्हटलं कुत्र्या वगैरे मी म्हणत नाही, असं काय होत नाही त्याला म्हण वगैरे. आणि तेव्हा मी तिथं खूप असे रिटेक्स वगैरे थोडेसे होत होते ते कुत्र्या वगैरे म्हणताना. खरं पहिल्यांदा जो झाला तो चांगला, ती जी आम्ही रील बनवली ती खूप आवडली सगळ्यांना. मग तेव्हा जे आमचं सुरू होतं ना, जो तिथं दंगा सुरू होता ते करताना किंवा तुम्हाला समजावून जे सांगत होतं तेव्हा ते मला आठवून खूप हसू येतं एक एकदा. म्हणजे कुत्र्या आता लाईफ टाईमसाठी हसण्याचा एक मुद्दा बनलेला आहे म्हणा. तर पियुष, तू काय सांगशील की तुझ्यासोबत असा कोणता किस्सा आहे की जो आजही आठवलास तरी तुला हसायला येतं? काल आम्ही रील करायला जायत होतो, तिथे असं एक गोष्ट आमच्या कंटेंट लक्षात आली की अशी रील बनवायच्या. मग आम्ही रील करायसाठी गेलो तेव्हा हिने माझे व्हिडिओ घेत होती, तेव्हा एकदम लक्षात आलं माझ्या की हिने मला काहीतरी असं वाईट बोलणार. मग ही पुढं जाताना तो एकदम म्हणाला ए फुटाण्या. मग तेव्हापासून ते रील अशा मला जास्त हे नाही. तू काय सांगशील, काय किस्सा आहे नेमका तो? काय झालेलं, आम्ही कंटेंटचा विचार करत थांबलेलो. मी, माझा मित्र समीर म्हणून एक होता. आणि काय व्हिडिओ करायचं, काय त्यावेळेला मी कसं करायचो, व्हिडिओ पोस्टिंग टायमिंग माझी त्यावेळेला होती 12:30ची. कंटेंटच सुचत नव्हता आणि 1 तास अगोदर आम्ही शूट करून पोस्ट करायचो दररोज. मग आम्ही असंच थांबलेलो. मग याचा कॉलेज शाळेतला 2 मित्र गाडीवरनं जात होते. मग याला जाता जाता काहीतरी वटाण्या काय फुटाण्या काहीतरी म्हटले त्यावेळेला आणि गेले तसेच निघून. मग आम्ही त्यावरनं काय ठरवलं कंटेंट की समीर आणि मी गाडीवर आहे, हा 1 तास थांबलाय. मग समीरला मी सांगतोय की ते पुढे पोरगे थांबले, त्याला वाटाण्या म्हण. मग तो समीर म्हणतोय नको रे अरे मी आहे की म्हणून असं मी त्याला म्हणतोय. मग तो म्हणतोय समीर त्याला वाटाण्या. आणि पुढे गेल्यानंतर मी गाडी जाऊन थांबवतोय तिथंच आणि ह्यानं म्हटला बघा म्हणून त्याला सांगतोय. ते वाटाणा तुझ्या लाईफ मधला हसू खुलवणारा क्षण असणार आहे. 15 मिलियनला गेलेला व्हिडिओ. बापरे. तेव्हापासून मला खूप त्यावेळेला जास्त. पण मला एक सांगा की हल्ली खूप गोष्टी अशा घडतात की मित्राचं किंवा जवळच्या मैत्रिणीचं घरी नाव सांगायचं आणि कुठेतरी बाहेरच फिरायला जायचं, असं कधी काही घडलंय का? वेळच नाही. अरे बापरे. मला आणि हिला तर नाहीच आहे सेटमुळं. हिचं काय आता कॉलेजला गेल्यानंतर काय करतोय मला. म्हणजे तू आता सांगू शकतो, चांगलं व्यासपीठ आहे. नाही एवढं असं काय जास्त करा ना. जास्त नाही केलेलं त्यानं. जास्त केलेलं नाही, कमी केलंय. कमी केलंय जास्त नाही केलेलं. जास्त नाही फिरलो एवढं. जास्त घरात खोटं सांगून नाही जास्त एवढं फिरलो. म्हणजे सांगून फिरलंस. चालायचं रे. बरं, असं कधी घडलंय का की कोणत्या तरी गोष्टीवरून की बाबा असं होतं ना की ह्या मित्रासंग किती फिरतोयस रे, नको फिरू, हे ते असं तसं, ह्या गोष्टीवरनं कधी शिव्या खाल्ल्यात का घरच्यांच्या? असतं एखादा फोन आलाय किंवा असा काही किस्सा घडलाय का? सुरुवातीला हे सगळं सिरियल रील वगैरे ह्याच्या आधी झालेलं. तसं मी एकीकडे नाटक करायचो. मग त्यांच्यासोबत मी गेलेलो नाटकानंतर एका फार्म हाऊसवरती राहायला सगळ्या ग्रुपसोबत. आणि मी घरात सांगितलेलं की कराडला काय कुठं तर एक नाटकाचा प्रयोग आहे आणि बहुतेक त्या कुठलं तर गावाचं नाव सांगितलेलं. मी तिथे मुळात थिएटर नव्हतंच, तिथं प्रयोगाला निघालं म्हणून सांगितलेलं आणि तिथंच राहणार आहे म्हणून सांगितलेलो आम्ही. दुसऱ्या दिवशी पप्पांचा फोन आला व्हिडिओ कॉल कर म्हणून, थिएटर दाखव. मग मी जे आमचे डिरेक्टर होते ना त्यांच्याकडे नेऊन डायरेक्ट फोन दिला आणि त्यांना सांगायला लावलं की असं असं पार्टी होती म्हणून आलो. मग घरी गेल्यानंतर मी खाल्ल्याशिवाय.
असा एखादा भावनिक क्षण असतो किंवा एखादी गोष्ट असते की ज्यामुळे असं होतं की अरे मैत्री ह्यामुळे अजून घट्ट होणार आहे किंवा झाली आहे, असा कोणता क्षण होता? तू एखादा सांग. मी सांगतो, ह्याच्याबरोबर रील करायला आलो की बाहेर मला मम्मीचा जास्त कॉल येतोय. घरला केव्हा येणार. मग हा भावनिक क्षण आहे म्हणायचं आहे की तुला जास्त म्हणजे ज्या गोष्टीकडे जास्त जाऊ नको म्हणले की जास्त अट्रॅक्शन होतं, तशी गोष्ट म्हणायची आहे तुला? म्हणजे असं जास्त बाहेर जाऊ नकोस असं बोलते. त्यामुळे तू जास्त ओमकडे खेचला जातोस. माझ्याबद्दल हे कसं आहे की ह्याला एक कॉल केला की हा लगेच हजर असतोय करायचं म्हणून. त्यामुळे मला तर हाच असं झालंय घराकडे. बाहेर कुठं फिरायला वगैरे जायचं असं रंकाळा वगैरे तर हाच सोबत असतो, दुसरं कोण नसतो. हा आणि अनेक जण आहे, चिन्मय म्हणून, तो आता कॉलेजला गेल्यामुळे तो आलेला नाहीये. अच्छा. आणि सई आणि तुमच्यातला अशी कुठली गोष्ट किंवा एखादी असा इन्सिडेंट असेल की ज्यानं नाही रे हा मित्र म्हणून ग्रेटच आहे असं वाटलं? जसा हा कॉमेडी कंटेंट करतो ना, तर त्याच्या अवतीभोवती गोष्टी ही कॉमेडीज घडत असतात. म्हणजे आम्ही एकदाच बसलेलो आणि खाली सीन सुरू होता आणि हा बसलेला मेकअप रूम मध्ये आणि ह्याला ना झटके येतात आधेमध्ये. ह्याला आता ऍक्टिंग करू नकोस. बघितलंस किती झटके आलेले? हा तेच सांगते, ह्याला झटके येतात, ह्याला भूत लागतात. अंधश्रद्धा निर्मूलन नाही हा माझ्यासमोर असं वागतो मला कळत नाही. ह्याला शाहरुख खानचं भूत लागेल, ह्याला शांतीचं भूत लागेल, म्हणजे दीपिका पदुकोण असे कुणाचं, त्याला मधुबालाचं भूत लागेल, मधुबाला ओके, कुमारांचं भूत लागेल, त्याला अशी वेगळी भूतं लागतात. आणि एकदा याने इतका वाईट परफॉर्मन्स म्हणायला पाहिजे त्याला, म्हणजे जो की चांगला होता पण मी खूप घाबरले त्याने. हा असा समोर बसलेला आणि असं एक एक असं विचित्र वागत होता, इतकं अंगात झटके आल्यासारखं, शॉक लागल्यासारखं, असं तडफडून आणि हे त्याने जवळजवळ अर्धा ते पाऊण तास हे त्यानं कंटिन्यू केलं. आणि मी त्याच्या भोवती हनुमान चालीसा फिरवली. सगळ्यात मेन म्हणजे काय माहिती काय, हनुमान चालीसा म्हणाले काय आणि मी पण जय हनुमान आणि हा तिथे बसून मला त्या जागेवरून हलता येईना अक्षरशः, की ओम तो इतका विचित्र का वागतोयस, ह्याचे डोळे बदलतात मधूनच, ह्याचे डोळे पूर्ण चेंज होतात. आणि मी म्हणते ओम असा वागू नकोस, ह्याचा आवाज पूर्ण बदलतो, डोळे पांढरे करतो, काय करतो. हे खरं आहे, हे मी स्वतः बघितलंय आणि हे आमच्या सेटवरच्या कोणालाही विचारू शकता. ही काय सांगते माहिती काय सेटवरती, ओमचे डोळ्यातलं जे बुबुळ असते ते बारीक मोठं तर तू विषय चेंज करू नको. तर त्यानं ते तेव्हा केलं आणि मला त्या जागेवरून हलता येईना, मला उठता येईना. मी म्हणते ओम प्लीज जरा बास कर, आता मला उठायचं इथून, मला खाली जायचंय. तू नाही जाऊ शकत, हे ते असं अंगात आल्यावर मधनच ती 1920 मधली लिझा ती ह्याच्या अंगात येते, असं काहीतरी विचित्र वागतो. आणि म्हणून मी काय केलं, मोबाईलला ना हनुमान चालीसा लावून मी त्याच्या भोवती अशी फिरवत होते सगळीकडं. त्याच्यानंतर हा उठला, हा ह्याच्या समोर आपलं मिरर समोर गेला आणि तिथे बसला आणि एकदम नॉर्मल झाला. आणि मी त्याला म्हणते आणि मला म्हणतोय की आपला सीन नाही आहे का आता. मी म्हणलं म्हणजे आता सीन आपल्याला गॅप आहे म्हणलं. आता म्हणलं ओम जे आत्ता जे वागलास ते तू नव्हताच म्हणलं, आता काय वागलास तू माझ्यासमोर. तर मला म्हणतो मी कुठं काय वागलोय, मी काहीच नाही वागलो. म्हणलं तू आता तासभर जे इथं माझ्यासमोर एक पात्री केलंस ते तू काय केलंस, कुठलं केलंस. तर मला म्हणतो नाही मी कुठं काय केलंय, मी तर माझ्यावर रील एडिट करत बसलो होतो, हे करतोय. म्हणलं ओम शपथ घेऊन सांग की तू आता नव्हतास इथे. अगं कोण, कुठे, कसा, असं इतका त्याने ऍक्टिंग केला तिथं. आणि मग मी त्याला म्हणलं तुला शपथ आहे, शेवटी शपथ घेऊन सांग की तू आता इथं जे काही केलंस हे तुझ्या लक्षात नाहीये. अगं शपथ माझ्या लक्षात नाही. आणि मी तिथं रडायला लागले. मग मी जे अशीच बसली मान खाली, मला कळायचं बंद झालं. मला वाटलं आता सर येऊन खालती माझी झालं आता बसा लागते का असं वाटतं मला. रडू नकोस म्हणायला लागलं. मग मी काय केलो, ते असं होतं आणि ती इथं बसलेली, मी मुद्दाम इकडे लपवून थांबलो आणि लाईट गेली की लाईट गेल्यानंतर एकदमच आणि रडायला लागली. मला कळायचं पण मी थेट खालती गेलो आणि अनुराधा ताईने तिथे सांगितलं आणि संकेत दादाला की अशी रडायला लागली
वरती मला भीती वाटायला लागली हिची म्हणून. मग ती वरती गेल्यानंतर ही तशीच बसले भूतासारखी, घाबरायलाही गेलो. ह्याच्यामुळे तेव्हा मी इतकी घाबरले होते, मी खरंच रडायला लागले होते. मग सगळेजण मला खाली घेऊन गेले आणि मग त्यानंतर मग मला म्हणलं, आणि एवढं होऊन सुद्धा आधी सगळ्यांसमोर म्हटला की नाही मी नाही करत परत अशी तुझी चेष्टा वगैरे वगैरे मी नाही करत, आणि लगे इथं मला डिवचू नकोस मी आधी सांगते तुला. आणि असं असं करायला लागलं. आणि तिथं जाऊन लाईट गेलेली तर तरी सुद्धा ह्याच्या त्याच्या मागे जाऊन मी तिथं बसले होते चेअरवर, ह्याच्या त्याच्या मागे जाऊन तिकडनं परत असं बघ असं कर, हे म्हणजे त्याच्या अंगातलं पाणी ते कमीच होऊ शकत नाही. त्यामुळे ह्या गोष्टीने पण आमची मैत्री खूप जास्त घट्ट होत गेली. भावनिकही गोष्टी आहेत, नाही असं नाही आहे, पण त्याच्या जास्तच भावनिक गोष्टी आहेत, त्यात हात न घातलेलाच बरं आहे, नाही तर परत त्याच्या डोळ्यांना घाम येईल इथे म्हणून. म्हणजे मैत्रीला ना असं लिमिट नसतात, तुम्ही कुठल्याही अँगलने तुम्ही किती घट्ट होऊ शकता हे सगळ्यात मस्त आणि जिवंत उदाहरण आहे. तर तुमचे मैत्रीचे किस्से आणखी ऐकायला आवडतीलच, पण आता ना मी एक रॅपिड फायर खेळणार आहे. सो तुमची मैत्री किती घट्ट आहे वगैरे आपण बघणारच आहोत. तर पहिला तुम्हाला दोघांना विचारते आणि मग आपण तुमच्या दोघांकडे जाऊ. तर तुमच्यापैकी ड्रामा क्वीन किंवा ड्रामा किंग कोण आहे सगळ्यात जास्त असं वाटतं दोघांपैकी? जास्त इमोशनल कोण आहे? जास्त रडतं कोण आधी? एखादा जर पदार्थ करायला सांगितला तर तो सगळ्यात आधी बिघडवणार कोण असं वाटतं? चल काय वाटेल ते मी खूप चांगलं बनवते. त्यांनी मी केलेलं कोण बिघडवलं असं तिने विचारायला. अरे त्या कोण बिघडवतो सुरुवातीला करायच्या आधी? मी तुझं कधी काय बिघडवलंय रे? नाही सांगितलो का? प्रश्न माझा समजेल. बरं, आता पुढचा प्रश्न असा आहे की सगळ्यात आधी एखादी गोष्ट सांगितली आणि फुटका रेडिओ सारखं बोलेल कोण असं वाटतं? तू मान्य केलंय त्याने. हे आहे, हे खरं मला त्याला सांगावं लागतं, प्लीज हे सांगू नकोस कोणाला, आधी हे आपण करूयात मग तू सांग सगळ्यांना. आणि येतो लगेच सांगत मी एवढं सांगितलं, ह्याच्या पुढचं नाही काय सांगितलं, खरं एवढं सांगितलंय. आता तुमच्या दोघांमधलं की मला आधी सांगा की सगळ्यात जास्त रील्ससाठी उत्सुक कोण असतं? रिटेक कोण घेतं? आणि शिव्या कोण देतं सगळ्यात जास्त? शिव्या रील मध्ये जास्त नाही. आता तू सांगायचे तुझे 2 कॉमन फ्रेंड आहेत, तर सगळ्यात जास्त इमोशनल कोण आहे दोघांपैकी? सगळ्यात जास्त पीजी जोक कोण मारतं? आता रस्त्यानं येणारी जाणारी लोक पण माझ्याकडेच बघत असतात, एवढे कॉमेडी जोक असतात. लोक बघतायत हे मेन आहे, जोक कसंही असू देत. खरंच आता मला एक सांगा की हे सगळे मैत्रीचे किस्से वगैरे छानच आहेत, पण तुम्ही तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आहात जे कधीही व्यक्त नाही केलेलं एकमेकांबद्दल, तर अशी एखादी कोणती गोष्ट तुम्ही सांगाल? मग ती इमोशनली असू दे, थँक्यू म्हणणारी असू दे, असे काहीही. कशासाठी थँक्यू आणि सॉरी म्हणाल? मी याच्याकडे रील करते त्यासाठी. थँक्यू म्हण की. थँक्यू. तू काय कोणत्या गोष्टींसाठी दोघांना थँक्यू म्हणजे? रील करण्यात सपोर्ट करतात, मी जे सांगेल तेच करतात आणि जास्त ताण देत नाही तिथं, त्यासाठी थँक्यू. मी जास्त हिला रिटेक देतोय माझे, त्यासाठी सॉरी. आणि मी 1 टेक मध्ये करतोय ह्याच्यासोबत, त्यासाठी मला थँक्यू. आणि तुला सॉरी, तुला जर ओरडत असेल तर रील मध्ये करताना. आणि तू काय सांगशील? ओम खरंच खूप हुशार आहे, म्हणजे तो त्याला खूप छान सुचतं. असं नाही पटतच नाही. आता कधीच मी ह्याचं कौतुक नाही केलेलं, कधीच नाही. इतर भांडतच असतो आम्ही, त्यामुळं ते जर असं हे वाटतं त्याला. पण हे जेन्युअनली सांगते मी की त्याचं डोकं खरंच खूप चांगलं आहे त्या बाबतीत, की त्याला कंटेंट खूप छान सुचतात. आणि म्हणजे रोज एक काहीतरी तो नवीन घेऊन येतो किंवा रोज असतंच त्याचं, तर मग एवढं कसं सुचतं तुला असं पण होतं. मग तो पण मला कधी कधी म्हणत असतो की तू जरा सुचव, तू जरा हे होतं. मला इतकं नाही सुचू शकत जितकं त्याला सुचतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तो लहान आहे माझ्यापेक्षा, लहान असून सुद्धा त्याच्यात म्हणजे आता मी जरी त्याच्यासमोर रील करत असले तरी समजावून सांगण्याची पद्धत असेल की नाही हे एवढंच कर किंवा हे इतकंच कर, अगं हे आवडेल ग लोकांना. माझं तर 10 वेळा असतं मी चांगली दिसते ना रीलमध्ये, हा अगं दिसतेस. मग ते म्हणजे आर्टिस्टला पण तो असं फील करून देतो. त्याच्यानंतर अजून काय राहिलं?
इमोशनल तर तो खूप आहे, जसं तो वाटत नसला तसा तरी खूप जास्त इमोशनल, त्याची इमोशनल साईड आम्ही बरेचदा बघितली आहे. त्यामुळे तेही आहे. आणि थँक्यू त्याला कशासाठी म्हणू मी हा मी खूप जास्त त्रास देते त्याला ऍक्च्युली, त्यासाठी थँक्यू Sorry नाही तू ते सहन करून घेतोस त्यासाठी थँक्यू म्हणायचंय मला. मी खूप म्हणजे खूप त्रास देते त्याला, म्हणजे मी काहीही बडबडत असते मी त्याला. कधी कधी तर मी रडवलंय त्याला सेटवर, मी बरेचदा रडवलंय त्याला. म्हणजे हां तर खूप त्याला हर्ट होणाऱ्या गोष्टींवर मी टोचून बोलली बरेचदा. तर त्यासाठी सॉरी ॲक्च्युली मला म्हणायचं होतं की तो जो त्रास मी तुला दिला की, पण ते त्याला लाईट करण्यासाठीच असायचं, जर चेष्टेच्याच असं, पण तो लगेच इमोशनल असल्यामुळे तो हर्ट व्हायचा. सो त्यासाठी सॉरी. आणि तू जे सहन करून घेतलंस मला एवढं आणि अजूनही घेतोयस आणि घ्यावंच लागेल तुला इथून पुढे, सो त्यासाठी थँक्यू. तुम्हाला फ्रेंडशिप डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा तिघांनाही, आणि तुमची मैत्रीण नेहमी अशीच राहू दे. आणि तारा न्यूजच्या स्टुडिओतर्फे मी तुमचं धन्यवाद देते. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला, तुम्हालाही तुमच्या मैत्रीची आठवण झालीच असेल ना, तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि पाहत रहा तारा न्यूज.